Hello everyone, welcome to Base Agri Study and Guide. So friends, today's lecture we have to see theory syllabus for fundamentals of agronomy second, that is third course for the agronomy for second semester. This is lecture number first. तर मित्रांनो, आपलं या BS Agri Study and Guide यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि सेकंड सेमिस्टरमधील ॲग्रोनॉमीसाठीचा जो कोर्स आहे ॲग्रो 1, 2, 3 या नंबरने, आणि या कोर्सचं क्रेडिट असणार आहे 1+1=2. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत सिलेबस काय असणार आहे या कोर्ससाठीचा, आणि त्या प्रत्येक सिलेबसमध्ये किंवा त्या टॉपिकमध्ये कोणकोणते घटक समाविष्ट असणार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर आपले बेस ॲग्री स्टडी गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आपले जे इन्फॉर्मेशन असतात, PDF नोट्स असतात, त्यासाठी तुम्ही टेलिग्राम ग्रुप बेस ॲग्री स्टडी अँड गाईडसुद्धा जॉईन करू शकता. त्याचप्रमाणे ॲग्री रिलेटेड सर्व अपडेट्ससाठी व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. या सर्वांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता आपण की आपल्या ॲग्रो 1, 2, 3 साठीचा सिलेबस काय असणार आहे. या ठिकाणी फर्स्ट डेफिनेशन ऑफ इरिगेशन अँड वॉटर मॅनेजमेंट, इट्स ऑब्जेक्टिव्ज, रोल ऑफ वॉटर इन प्लांट्स. तर यामध्ये आपल्याला पाहायचं आहे इरिगेशनची डेफिनेशन, त्याचप्रमाणे वॉटर मॅनेजमेंटची डेफिनेशन, त्याचबरोबर प्रॉपर्टीज ऑफ वॉटर आणि ॲडव्हान्टेजेस किंवा ऑब्जेक्टिव्ज ऑफ इरिगेशन. त्यानंतर जो वॉटरचा जो रोल आहे क्रॉप प्रोडक्शनमध्ये, त्याचं इम्पॉर्टन्स किंवा फंक्शन हे देखील आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. त्यानंतर सेकंड क्रमांकाचं लेक्चर आहे ते वॉटर रिसोर्सेस ऑफ इंडिया अँड महाराष्ट्र अँड डेव्हलपमेंट. तर यामध्ये महाराष्ट्र आणि भारतामध्ये जे वॉटर रिसोर्सेस आहेत त्यांमधीलच मेन वॉटर रिसोर्स म्हणजे रेनफॉल, जे की तो मान्सूनपासून येतो. त्याचबरोबर जे वॉटर रिसोर्सेस आहेत भारतामधील सर्व जे जॉग्राफिकल एरियानुसार, ते सर्व आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायचं आहेत. त्याचप्रमाणे हायड्रोलॉजिकल सायकल, त्याचप्रमाणे इरिगेशनचे जे प्रोजेक्ट्स आहेत किंवा वर्क आहेत त्याचं क्लासिफिकेशन देखील आपल्याला या टायटलच्या अंतर्गत पाहायचं आहे. त्यानंतर थर्ड क्रमांकाचं लेक्चर असणार आहे सॉईल वॉटर प्लांट रिलेशनशिप, सॉईल वॉटर मूवमेंट ऑफ सॉईल वॉटर, इनफिल्ट्रेशन, परमिएबिलिटी, पर्क्युलेशन अँड सीपेज. तर यामध्ये आपल्याला सॉईल टू प्लांट, प्लांट टू वॉटर हे रिलेशनशिप पाहायचं आहे. त्याचप्रमाणे वॉटरची जी मूवमेंट असते ती कशी होते, सॅच्युरेटेड कंडिशन्समध्ये कशी होते, त्याचप्रमाणे अनसॅच्युरेटेड कंडिशनमध्ये कशी होते, तसेच वॉटरची वेपर मूवमेंट कशी होते हे देखील आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. त्याचनंतर इनफिल्ट्रेशनची डेफिनेशन, त्याचप्रमाणे परमिएबिलिटी, पर्क्युलेशन आणि सीपेज या सर्वांचं आपल्याला शॉर्टमध्ये डेफिनेशन, त्याचप्रमाणे त्यांच्याबद्दल माहिती यामध्ये आपल्याला पाहायची आहे. त्याचप्रमाणे ड्युटी ऑफ वॉटर, बेस पिरियड, डेल्टा हे जे कन्सेप्ट आहेत ते नक्की काय आहेत हे देखील या तिसऱ्या टायटलच्या अंतर्गत येतील. त्यानंतर टायटल नंबर 4 व्हॉल्यूम मास रिलेशनशिप, रिटेन्शन ऑफ सॉईल वॉटर अँड फॅक्टर्स अफेक्टिंग इट. यामध्ये जे फोर्सेस असतात वॉटर रिटेन्शनसाठीचे, त्यामध्ये अधेजन, कोहेजन, सॉईल कोलॉइड्स यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे जे व्हॉल्यूम मास रिलेशनशिप आहे अदर फॅक्टरसोबतचं, हे देखील यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर जे 5व्या क्रमांकाचं लेक्चर आहे ते आहे क्लासिफिकेशन ऑफ सॉईल वॉटर, सॉईल मॉइश्चर कॉन्स्टंट्स, सॉईल मॉइश्चर कॅरेक्टरिस्टिक कर्व. तर यामध्ये जे क्लासिफिकेशन आहे सॉईल वॉटरचं, त्याचप्रमाणे सॉईल मॉइश्चरचं, हे सर्व आपल्याला पाहायचं आहे. आणि क्लासिफिकेशन्स ऑफ सॉईल वॉटरमध्ये फिजिकल क्लासिफिकेशन,
त्याचप्रमाणे जे ग्रॅव्हिटेशनल वॉटर असतात, कॅपिलरी वॉटर, हायग्रोस्कोपिक वॉटर या सर्वांचा समावेश होतो. हे आपल्याला यामध्ये डिटेलमध्ये पाहायचं आहे आणि तुमच्या प्रॅक्टिकलसाठी जे एक्झाम्पल असतात ते देखील या टायटलमधून येऊ शकतात. त्याचप्रमाणे फील्ड कॅपॅसिटी, परमनंट विल्टिंग पॉईंट, अवेलेबल सॉईल मॉइश्चर, हायग्रोस्कोपिक कोइफिशियंट हे देखील आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. त्याचप्रमाणे फॅक्टर्स अफेक्टिंग अवेलेबल वॉटर हा देखील महत्त्वाचा कन्सेप्ट या लेक्चरमध्ये असणार आहे. त्यानंतर लेक्चर नंबर 6 वॉटर ॲब्सॉर्प्शन, फॅक्टर्स अफेक्टिंग ॲब्सॉर्प्शन, रूटिंग कॅरेक्टरिस्टिक्स, मॉइश्चर एक्स्ट्रॅक्शन पॅटर्न्स अँड SPAC यामध्ये आपल्याला पाहायचं आहे ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर, फॅक्टर्स अफेक्टिंग ॲब्सॉर्प्शन वॉटर, त्याचप्रमाणे मॉइश्चर एक्स्ट्रॅक्शन पॅटर्न विथ इट्स डायग्राम आणि जे रूटिंग कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते देखील यामध्ये आपल्याला स्टडी करायचे आहेत. आणि लास्टचा जो पॉईंट म्हणजे SPAC म्हणजेच सॉईल प्लांट ॲटमॉस्फेरिक कंटिन्यम. यामध्ये आपल्याला त्याची डेफिनेशन, जे मेन एरियाज आहेत वॉटर मूवमेंटचे आणि वॉटरचा जो पाथ आहे तो देखील यामध्ये स्टडी करायचा आहे. आणि SPAC यावरती शॉर्ट नोट ही येऊ शकते. त्यानंतर चॅप्टर नंबर 7 और लेक्चर नंबर 7 वॉटर रिक्वायरमेंट, इरिगेशन रिक्वायरमेंट, ग्रॉस इरिगेशन, नेट इरिगेशन, इरिगेशन इंटरवल and methods of estimation of water requirement and factors affecting it. तर हा जो टॉपिक असणार आहे तो थोडासा लेंदी असणार आहे. यामध्ये क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट याची डेफिनेशन, त्याचप्रमाणे ते कसे काढायचे, त्याचे फॉर्म्युला वगैरे, त्याचप्रमाणे फॅक्टर्स इन्फ्लुअन्स द क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट हे देखील यामध्ये आहेत. त्यामध्ये येतं क्रॉप फॅक्टर्स, सॉईल फॅक्टर्स, क्लायमॅटिक फॅक्टर्स, ॲग्रोनॉमिक मॅनेजमेंट फॅक्टर्स. त्याशिवाय इरिगेशन रिक्वायरमेंट IR हे आपल्याला कसं काढता येईल त्याची फॉर्म्युला, त्याची डेफिनेशन. त्याचप्रमाणे नेट इरिगेशन रिक्वायरमेंट NIR त्याची डेफिनेशन, त्याचप्रमाणे त्याचा फॉर्म्युला. तसेच ग्रॉस इरिगेशन रिक्वायरमेंट GIR त्याचा फॉर्म्युला, त्याची डेफिनेशन. त्याचबरोबर जे विविध मेथड्स आहेत, मेथड्स ऑफ सॉईल मॉइश्चर एस्टिमेशन, त्यामध्ये डायरेक्ट मेथड, इनडायरेक्टेड मेथड हे सर्व जे आहेत ते आपल्याला या लेक्चरमध्ये स्टडी करायचं आहे. त्याचप्रमाणे जे फॅक्टर्स आहेत वॉटर रिक्वायरमेंटवरती इफेक्ट करणारे ते देखील यामध्ये स्टडी करायचे आहेत. त्यानंतर पहा लेक्चर नंबर 8 वॉटर रिक्वायरमेंट ऑफ डिफरंट ॲग्रोनॉमिक क्रॉप्स. यामध्ये जे विविध क्रॉप्स आहेत त्या क्रॉपसाठी वॉटर रिक्वायरमेंट काय आहे हे स्टडी करायचं आहे. त्यानंतर जो 9th टॉपिक आहे इव्हापोरेशन ट्रान्सपिरेशन, इव्हापोट्रान्सपिरेशन, पोटेन्शियल इव्हापोट्रान्सपिरेशन, इफेक्टिव्ह रेनफॉल अँड कन्झम्प्टिव्ह यूज ऑफ वॉटर अँड फॅक्टर्स अफेक्टिंग इट. यामध्ये हे जे सर्व जे कन्सेप्ट आहेत इव्हापोरेशन, इव्हापोट्रान्सपिरेशन हे जे सर्व कन्सेप्ट आहेत त्यांची आपल्याला डेफिनेशन, त्या कन्सेप्ट नक्की काय आहेत हे पाहायचं आहे. त्याचप्रमाणे जे फॅक्टर्स आहेत इव्हापोट्रान्सपिरेशनवरती अफेक्ट करणारे किंवा इन्फ्लुअन्स करणारे, त्याचप्रमाणे जे फॅक्टर्स आहेत रेनफॉलला अफेक्ट करणारे किंवा इफेक्ट करणारे, हे सर्व आपल्याला पाहायचं आहे या टॉपिकमध्ये. त्यानंतर लेक्चर नंबर 10 और टायटल 10 वॉटर यूज इफिशियन्सी, इरिगेशन इफिशियन्सीज अँड फॅक्टर्स अफेक्टिंग इट. यामध्ये पहिल्यांदा वॉटर यूज इफिशियन्सीची डेफिनेशन, त्याचप्रमाणे इरिगेशन इफिशियन्सीची डेफिनेशन यामध्ये पाहायचं आहे. आणि हे जे दोन्ही हे असतील ते कॅल्क्युलेट कसे करायचे त्यांचा फॉर्म्युला देखील यामध्ये शिकायचा आहे. त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग इट म्हणजे वॉटर यूज इफिशियन्सी आणि इरिगेशन इफिशियन्सीज यावरती कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात, त्यामध्ये क्लायमॅटिक, जेनेटिक, ॲग्रोनॉमिक या सर्वांचा समावेश होतो. हे देखील सर्व आपल्याला या टॉपिकमध्ये शिकायचं आहे.
त्यानंतर जो 11th क्रमांकाचा टायटल असेल किंवा टॉपिक असेल तो म्हणजे क्रायटेरिया फॉर शेड्युलिंग इरिगेशन, मेथड्स ऑफ इरिगेशन, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस. म्हणजे यामध्ये पहा इरिगेशन शेड्युलिंग म्हणजे आपण आपल्या पिकाला पाणी कधी द्यायचं त्याचं टाईम टेबल. शेड्युलिंग इरिगेशनची पहिल्यांदा डेफिनेशन यामध्ये शिकायची आहे. त्यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ इरिगेशन शेड्युलिंग, त्याचप्रमाणे जे मेथड्स आहेत, त्याचप्रमाणे शेड्युलिंगचे ॲडव्हान्टेजेस काय असणार आहेत आणि डिसॲडव्हान्टेजेस काय असणार आहेत हे देखील आपल्याला या टायटलमध्ये पाहायचं आहे. त्यानंतर 12व्या क्रमांकाचा जो यामध्ये पहा मेथड्स ऑफ इरिगेशन. हे अत्यंत इझी असतं, तुम्हाला 12वीला ऑलरेडी झालेलंच असेल. मेथड्स ऑफ इरिगेशन त्यामध्ये सरफेस मेथड, सबसर्फेस, स्प्रिंकलर, ड्रीप, ॲटोमॅटेड इरिगेशन सिस्टीम हे सर्व मेथड्स ऑफ इरिगेशनमध्ये येतात आणि त्यांचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. त्यानंतर 12व्या क्रमांकाचं टॉपिक पहा वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स, वॉटर लॉगिंग, कॉजेस ऑफ वॉटर लॉगिंग, मॅनेजमेंट ऑफ वॉटर लॉग्ड सॉइल्स. यामध्ये आपल्याला पाहायचं आहे वॉटर क्वालिटीचे जे पॅरामीटर्स आहेत ते कोणते असणार आहेत. त्याचप्रमाणे वॉटर लॉगिंग म्हणजे काय, जेव्हा आपल्याला पुअर क्वालिटी वॉटर मिळते एखाद्या क्रॉपला तेव्हा काय प्रॉब्लेम्स होतात. कॉजेस ऑफ वॉटर लॉगिंग काय असणार आहेत, जर का वॉटर लॉग झालेली सॉइल्स असतील त्यांना मॅनेजमेंट काय करायचं. त्यानंतर 13व्या क्रमांकाचा जो टॉपिक असणार आहे तो असणार आहे क्रॉप मॅनेजमेंट टेक्निक्स इन प्रॉब्लेमॅटिक एरियाज दॅट इज सलाइन, अल्कलाइन, ॲसिडिक सॉइल्स. यामध्ये जे वॉटर मॅनेजमेंट पुढील जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. त्याचप्रमाणे ज्या वॉटर मॅनेजमेंटचे टेक्निक्स आहेत, सलाइन, अल्कलाइन, ॲसिडिक ज्या सॉइल्स असतील त्यामधील ज्या मॅनेजमेंटचे टेक्निक आहेत ते आपल्याला या टायटलच्या अंतर्गत स्टडी करायचे आहेत. यामध्येच आपल्याला जे विविध ज्या डेफिनेशन्स आहेत त्या देखील आपल्याला या टायटलच्या अंतर्गत पाहायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे 13 टायटल्स आहेत आणि या सेमेस्टरमधील तुम्ही महत्त्वाचा असा सब्जेक्ट तुम्ही हा समजू शकता की ज्यामध्ये सब्जेक्टिव्ह आणि प्रॉब्लेमॅटिक्स जे क्वेश्चन्स असतील ते देखील यामध्ये असणार आहेत. त्याचप्रमाणे जे तुमचे जे प्रॅक्टिकल्स असतील त्यामध्ये सुद्धा वॉटर यूज इफिशियन्सी, वॉटर रिक्वायरमेंट, नेट इरिगेशन या सर्वांवरती क्वेश्चन्स येणार आहेत. त्यामुळे हे जो कोर्स आहे तो थेअरी शिकत असतानाच प्रॅक्टिकल वरती सुद्धा अवलंबून असतो आणि यामधील ज्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला एक्झाम देताना इझी जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा कोर्स शिकत असताना पूर्ण क्षमतेने किंवा पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने हा सब्जेक्ट शिका, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये याची अडचण येणार नाही. तर मित्रांनो आपण या आपल्या यूट्यूब चॅनलवरती बेस ॲग्रिकल्चर जे विविध कोर्सेस आहेत त्याचप्रमाणे ज्या विविध CET आहेत ॲग्रिकल्चरमधील या सर्वांची आपण माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो हे होते असे लेक्चर की ज्यामध्ये तुम्हाला जी माहिती होती ते तुम्हाला समजलीच असेल अशी मी आशा करतो. चल तर मित्रांनो आता भेटू पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन माहितीसह, नवीन विषयासह. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.